चेकआउट केल्यानंतर मी निघाले होते आणि मला हा मोर दिसला. पहिले मला वाटलं स्टॅच्यू आहे की काय, पण नंतर जशी त्याची मान हलली तर कळलं की तो रिअल आहे, पण मोर नाही तर लांडोर आहे. त्यानंतर मला बरेच दिसले, एका मागोमाग एक असे दिसतच होते, जसे कावळे दिसतात तसे. आणि मग मला छान वाटलं, कारण आपल्या इकडे बघायला मिळत नाही, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचं कौतुक वाटतं. पण मी नाश्ता केला. नाश्त्यामध्ये होतं कचोरी कढी. म्हटलं चला टेस्ट करून बघू. आता मी ठरवलंच होतं की बाहेर गेल्यानंतर तिथल्या ज्या नवीन गोष्टी आहेत त्या टेस्ट करून बघायच्या. कढी कचोरी हे मी फर्स्ट टाइम खात होते. दही कचोरी वगैरे खाल्लेलं होतं चाटमध्ये. आता मी निघाले होते सालासर धाम, म्हणजेच सालासर बालाजीच्या इथे जाण्यासाठी. त्यासाठी मी बसले होते ट्रॅव्हलमध्ये. ही ट्रॅव्हल मला सोडणार होती सीकरला, आणि सीकरहून पुढे सालासर बालाजीसाठी मला दुसऱ्या बसने जायचं होतं. आणि पुढच्या बसमध्ये मला पूर्ण वेळ झोपायचा मी प्लॅन केलेला होता. त्यामुळे म्हटलं आत्ता वेळ आहे तर इथली वस्ती कशी आहे, कारण आपण दुसऱ्या स्टेटमध्ये आलेलो आहे, इथली लोकं कशी आहेत, इथली घरं कशी आहेत, या सगळ्या गोष्टी मला बघायच्या होत्या. आणि मी ते सगळं व्यवस्थित बघितलं आणि पुढच्या बसमध्ये मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण वेळ झोपले. उतरल्यानंतर मी पोहोचले सालासर बालाजीमध्येच, आणि ऑटो करून आता मी जात होते. फक्त 20 रुपयात ते तुम्हाला स्टेशनपासून मंदिरापर्यंत आणून सोडतात. तुम्हाला माहीत असेलच की हनुमानाला मोतीचूर लड्डू हे किती आवडतात. त्यामुळे तिथे मोतीचूर लड्डूचे खूप वेगवेगळे प्रकार तिथे प्रसादासाठी ठेवले होते. आणि हे एकमेव असं हनुमानाचं मंदिर आहे जिथे हनुमानाला दाढी मिशा आहेत. इथे संत मोहनदासजी महाराज यांची समाधी आहे. महाराजांच्या स्वप्नात सालासर बालाजी आले होते, ज्यांना दाढी मिशा होत्या असे हनुमानजी, आणि त्यांनी महाराजांना प्रत्यक्ष दर्शन दिलं. आणि त्यानंतर तिथे संत मोहनदासजी महाराज यांनी तेव्हा, म्हणजे साधारण 300 वर्ष आधी, इथे अग्नी प्रज्वलित केली होती, जी आजही अखंड प्रज्वलित आहे. आणि त्याच्याच बाजूला आहे सालासर बालाजीचं मंदिर. हे भारतातलं एकमेव असं मंदिर आहे जिथे हनुमानाला दाढी मिशा आहेत. जेव्हाही तुम्ही इथे दर्शनाला येण्याचा प्लॅन कराल तेव्हा आधी सालासर बालाजीचं दर्शन घ्या आणि मग खाटू श्यामला जा. आत फोटोज व्हिडिओज अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला आतल्या गोष्टी दाखवू शकणार. माझं दर्शन अगदी 5च मिनिटात झालं, कारण फार गर्दी नव्हती. आणि तिथलं दर्शन घेऊन मी निघाले नेक्स्ट. आता नेक्स्ट मी कुठे जाणार हे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार. त्यामुळे पेजला फॉलो केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी ते करा, कारण मी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग एंटरटेनिंग असे ब्लॉग्स घेऊन येत असते. आणि काही चुकलं असेल तर माफ करा, आणि आवडलं असेल तर लाईक करा. लव्ह यू ऑल.